अलीकडेच एका व्यक्तीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितलं की तो अहमदाबादमध्ये असताना त्यानं ओला कॅब बुक केली आणि एक महिला कॅब ड्रायव्हर त्याला घेण्यासाठी आली। आतापर्यंत त्यानं महिलांना ऑटो रिक्षा चालवताना पाहिलं होतं, परंतु महिला कॅब ड्रायव्हरला पहिल्यांदा पाहिलं, त्यामुळे त्यानं महिलेला विचारलं की ती कार का चालवते। त्यानंतर महिलेनं दिलेलं उत्तर ऐकून तो भावुक झाला आणि त्यानं तिचं कौतुकही केलं। ओजस देसाई यांनी नुकतीच फेसबुकवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आणि एका महिला कॅब ड्रायव्हरचा फोटो शेअर केला जो व्हायरल होतोय। तो सुरतचा रहिवासी आहे। त्यानं सांगितलं की तो अहमदाबादला होता, जिथे त्यानं रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी ओला कॅब बुक केली। कॅब बुक केल्याचा मेसेज आल्यावर त्याला आश्चर्य वाटलं, कारण त्या ड्रायव्हरचं नाव अर्चना पाटील असं लिहिलं होतं। त्यानं सांगितलं की ही अर्चना एक हुशार आणि अतिशय चांगली ड्रायव्हर होती, जी अहमदाबादच्या जुन्या भागात गर्दीत सावधपणे कॅब चालवत होती। ओजसनं सांगितलं की त्यानं सुरतमध्ये महिला ऑटो चालकाला पाहिलं होतं, पण पहिल्यांदाच एका महिलेला कॅब चालवताना पाहिलं, त्यामुळे तो अर्चनाशी बोलू लागला। जेव्हा त्यानं कॅब चालवण्याचं कारण विचारलं तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की तिचा नवरा कॅब ड्रायव्हर होता, पण त्याची तब्येत बिघडली, कॅब कर्जावर घेतली, ज्याचा EMI भरावा लागणार होता। अर्चनानं ऐकलं होतं की कॅबमधून चांगले पैसे मिळू शकतात, त्यामुळे ती गाडी चालवू लागली। तिला सायकल कशी चालवायची हे देखील माहीत नव्हतं, पण 6 महिन्यात ती कार चालवायला शिकली आणि त्याचं लायसनही मिळालं। ओजसनं सांगितलं की गुजरातमध्ये राहणाऱ्या लोकांना माहीत आहे की तिथं कायमस्वरूपी लायसन्स मिळणं किती कठीण आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे अर्चना 13 ते 14 तास कॅब चालवते आणि 2 घरात कामही करते। ओजसने तिचं कौतुक केलं आणि सांगितलं की जीवन प्रत्येकासाठी सोपं नसतं, परंतु अर्चनानं हार मानली नाही आणि आव्हानांचा सामना करत आहे। दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अपडेट रहा।